माहितीये का, आपले आधीचे जे कपडे होते ना ते असं नॅचरल असे होते. म्हणजे धोतर मधून हवा खेळायची, नऊवार साडीमधून हवा खेळायची आणि ते कपडे ना इतके हॉट होते ना, म्हणजे असं गर्ल्स अँड बॉयजचे फिगर अशी उठून दिसायची त्यात. पण आता काय झालं माहितीये का, ही जीन्स विन्समुळे ते कपडे ना गायबच झालेत. सो मी काय केलं माहितीये का, आधीचे कपडे आणि आताचे कपडे याचं फ्युजन करायचं ठरवलंय. हा फ्युजन आहे ना. खरं सांगू, 10वीत मला 90% मिळालं ना, तेव्हा जेवढा आनंद झाला होता तेवढाच आनंद आज मला पुन्हा झालाय. पण एक रिक्वेस्ट आहे, हे बदल ना. हे काय घातलंय मी पण धोतर नेसू का प्लीज? विचार नको करू, माझं ठरलंय, मी धोतर नेसतोय. धोतर नेस वरती घालायला काय? अरे याला असं घेतलं तर कसं वाटेल? चेंज मागितलं तर ग्रीन पॅन्ट आणि गुलाबी ओढणी दिली आहे मला. मुलांना मुलींसारखे कपडे देण्यात काय फॅशन आहे? अंगावर पिवळी ओढणी घालण्या इतपत वाईट दिवस आलेले नाहीयेत माझ्यावर. ॲना, एक तर मी तुला आधीच सांगितलं होतं की मी साडी नेसणार नाहीये. त्यातून ही साडी तर मी अजिबातच नेसणार नाहीये, कळलं का? भंगार साडी अगदी. त्यापेक्षा माझ्याकडे जे कपडे आहेत ना ते घालते मी. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. काय म्हणतेस? मी ना माझ्या मनासारखं झालं ना सगळं की मी अशी बडबडते. म्हणजे बॉयज अजून रेडीच होत आहेत. मीनल म्हणते की मी साडी नाही नेसणार. तुला पण नाही ना आवडली साडी? नको नेसू तू. नाही अगं आहे ना, मी तुला हे सांगायला आले होते की खूपच सुंदर रंग आहे या साडीचा. मी लगेच तयार होऊ का? आणि तू मीनलची काळजी करू नकोस. आपण एक काम करूया, माझी साडी तिला देऊया आणि तिची मी नेसते, ठीक आहे? ॲना, अरे देवा. ॲना, हा तू शर्ट दिलायस ना मला, तर बघ घातलाय मी. मागून साधारण असं दिसतंय आणि पुढून असं साधारण दिसतंय. वळू का? नको नको. तेच म्हणतोय, कोणी दुसरं घालू शकेल का हा शर्ट? थांब, चल. ॲना, धोत्रावर हा हिरव्या रंगाचा टी शर्ट घालणं एक्सपेक्टेड आहे का मी? केवळ ऐक ना, मग तू हा शर्ट घालशील? आशू, तुझ्या विचारांमध्ये फारच ट्रान्सपरन्सी आली आहे रे. म्हणजे आर या पार हा ॲटिट्यूड कामाबाबत असावा, कपड्यांबाबत नाही. मी वळू का? नाही, नको नको नको. का घाण बोलतो मला? मी हे असलं कॉम्बिनेशन घालणार नाही, आत्ताच सांगतो. जॉनी जॉनी येस पप्पा. इटिंग शुगर नो पप्पा. टेलिंग लाईफ नो पप्पा. ओपन युअर माउथ. हा 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 काय पेहराव दिलायस तू ॲना मला? हिरवी पॅन्ट, पांढरी बंडी, माझी सामाजिक प्रतिष्ठा, या तिन्हीचं एकमेकांशी काहीतरी मॅचिंग जमतंय का? पूजा, मग तू हा शर्ट घालशील? कल्पनेने सुद्धा शहारा येतोय का अंगावर? ॲना, मी तुला एक गोष्ट सांगतो. एकदा एक राजा होता, त्याला ना हे असले तलम वस्त्र घालण्याचे. कळलं मला. मी वळू का? काय? तू पुढून का अटॅक केला? गप तू. ॲना, काय ग? रेशमाला पाठवलंस मला पटवायला? हा, हे बघ, ही साडी तर मी नेसणार नाहीच आहे, पण ती अजिबातच नेसणार नाहीये. आणि आहे ना, माझा ना थोडा छोटा प्रॉब्लेम आहे. या साडीवर ना मॅचिंग कानातले नाही आहेत माझ्याकडे. ॲना, माझ्याबरोबर अशी काय वागते? सकाळी पाठ दाखवता येत नव्हती, आता पोट दाखवता येत नाहीये. हे असं हे कापून मी असं बनियन केलं तर चालेल का? अरे आणि माझी सुद्धा गोष्ट तू पूर्ण ऐकली नाहीस, पण बेसिकली त्या गोष्टी हेच म्हणताय. मी काहीतरी करू शकते यावर कोणाचाच विश्वास नाहीये. माझ्या मम्मा डॅडींचा नाहीये, तुमचा नाहीये. मग माझ्या बॉसचं कसं असेल? मी ना हे फोटो सेशन कॅन्सल करते. ओके, कॅन्सल, सगळं कॅन्सल. ॲना, ॲना, ऐकून घे. आम्हाला मान्य आहे की या सगळ्या मागे तू काहीतरी विचार केला असेल, पण एवढंच सांग की या सगळ्या कपड्यांवर किंवा या बंडीवर अजून काही येणार आहे का? हो. ओ, अजून काही प्रॉब्लेम नाही आहे नाही का? नाही का?
हा गुड 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 धडपडू नकोस या रे या या मला काय वाटतं माहितीये काय ना तू नक्की विचार केला असेल पण ह्याच्या हेडवर काही